नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आपण सध्या ऐकतोय नारायण धारप यांचा गूढ व भयकथा संग्रह मैफल. आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या चॅनलवर आपण नवीनच मेंबर्स ओनलीसाठीचं एक नवीन पुस्तक सुरू केलंय. पुस्तकाचं नाव आहे रत्नाकर मतकरींचं गोंधळ. तर तुम्हाला ते पुस्तक ऐकायचं असेल तर नक्कीच तुम्ही चॅनलचे मेंबर व्हा आणि मग तुम्ही ते पुस्तक नक्कीच ऐकू शकता. तर वळूयात आपल्या आजच्या व्हिडिओकडे. आजच्या आपल्या कथेचं नाव आहे गूढ आवाजाचे. एखादी छोटीशी घटना, एखादा छोटासा क्षण आपल्या आयुष्यात किती मोठा बदल घडवू शकतो. किंवा एखादी दुर्लक्षित केलेली घटना असेल किंवा एक असंच काहीतरी घडलंय पण त्याकडे आपलं फारसं लक्ष दिलेलं नाहीये. पण जेव्हा लक्ष जातं तेव्हा नेमकं काय घडतं ऐकूयात आपल्या आजच्या कथेमध्ये. ऐकूयात गूढ आवाजाचे. मला काही भूताबितांची गोष्ट येत नाही, म्हणजे मला तसला प्रत्यक्ष अनुभव नाही. म्हणजे एखादा सांगायला आला की अहो आमच्या चाळीत की नाही एक ओली म्हणजे 10 दिवसांतली बाळंतीण वारली होती. अमावस्येच्या रात्री ती तिथे येते आणि चाळीतल्या तिच्या खोलीसमोरच्या गॅलरीत येरझारा घालत असते. तुम्ही येता पाहायला? मी पाहायला जाणार नाही. किंवा आणखी एखादा सांगायला आला की अहो त्या कात्रज घाटाचं 4थं वळण ना, तिथे मागच्या अंगाला एक पडकं घर आहे. अंधाऱ्या रात्री त्या पडक्या घरात प्रकाश हलताना दिसतो. तुम्ही येता पाहायला? मी काय तो हलता प्रकाश पाहायला जाणार नाही. कारण काय? अहो आपण संसारी माणसं, हा नाही त्याचा मागोवा घेण्याचं काम आपलं नाही. त्यातले जे कोणी दर्गी असतील, जाणते असतील, त्यांनी खुशाल हे शोध घ्यावेत. खऱ्या खोट्याची शहानिशा करावी. नैसर्गिक वा मानसशास्त्रीय स्पष्टीकरण द्यावीत. तो प्रांत काही आपला नाही. मग अर्थातच तुम्ही म्हणाल की राजाभाऊ, आम्ही भूत, खेत, सांगाडे, पिशाच, हडळी, खवीस, ब्रह्मराक्षस यांच्या गोष्टी सांगतो आहोत. तुम्ही कशाला उभे राहिलात? त्याचं उत्तर असं आहे, माझ्याजवळही सांगण्यासारखा एक अनुभव आहे. त्यात हे तुमच्या भूत, खेत, पिशाच काही नाही. एक रोजच्या व्यवहारातला, सर्वांना सतत ऐकू येणारा, अगदी निरुपद्रवी आवाज आहे. पण माझ्या जीवाचं त्या आवाजाने भीतीने पाणी पाणी झालं होतं. मावशींचं खरं नाव मी सांगत नाही. तशा त्या माझ्या सख्ख्या मावशी नाहीत. पण काही जणांना जातील तिथे हक्काने जरबेने वागायची कला साध्यच झालेली असते. त्यातल्याच या मावशी आहेत. लहर लागली तर 8-8 दिवस आमच्या घरी राहायला येतात. माझ्या सकट घरातल्यांना मन मानेल तसं राबवतात. पण काही काही यंत्रांना उघडायला जशी एक गुप्त कळ असते, तशी मावशींच्या स्वभावालाही एक गुप्त कळ आहे. ती दाबली की मावशींसारखी प्रेमळ, उदार बाई शोधून सापडायची नाही. मावशींचा मुलगा पिंपरी चिंचवड मधल्या एका कारखान्यात खूप मोठ्या हुद्द्यावर होता. तिथल्या कॉलनीतच त्यांचे बंगले वजा क्वार्टरही होते. पण तो कामानिमित्त अनेकदा परदेशी जात असे. तेव्हा मग मावशी आमच्याकडे, आणखी कोणा नातेवाईकांकडे 5-6 दिवस अशा राहायला यायच्या. त्यांना त्या कॉलनीत अगदीच एकाकी वाटत असले पाहिजे. मुलगा परदेशी गेला की येताना दर खेपेस काही ना काही नवीन आश्चर्यकारक वस्तू आणायचा. आणि अर्थात मावशी त्या वस्तू आम्हाला आणि इतर सर्वांनाही मोठ्या आनंदाने दाखवायच्या. आमच्या बोलण्यावर नाराज होत, पण मला त्यांचा अभिमान वाटत होता. पुण्यातल्या मध्यम वर्गात 2 खोल्यांमध्ये संसार करणारी ही बाई, तिच्या कर्तबगारीचा मला अभिमान वाटला. पण कधी कधी मावशी त्याचा अतिरेक करीत आणि मलाही त्यांचं हसू आल्याखेरीज राहत नसे. या 60जवळ आलेल्या बाईच्या हातात डिजिटल वॉच, डोळ्यांवर उन्हाबरोबर गडद होत जाणाऱ्या काचांचा गॉगल, किंवा पोथी शाल ठेवायला वॅनिटी बॅग, किंवा देवपूजेत अत्तरासाठी पॅरिसचा स्प्रे, अशा काही गोष्टी पाहिल्या ना की मलाही त्या विसंगतीचे हसू येईल. अशा या आमच्या मावशी एकदा आमच्याकडे राहायला आल्या होत्या. पहिले 2-3 दिवस असेच गेले. नातेवाईकांच्या चौकशा, कोणाची लग्न झाली, कोणाला नातू झाले, कोण आजारी पडलं, इत्यादी माहितीची देवाणघेवाण.
संध्याकाळची जेवणं झाल्यावर आम्ही अशाच काही गप्पा मारीत बसलो होतो. रात्री 10च्या सुमारास मी आमच्या गजराच्या घड्याळाला किल्ली देतो. घड्याळ हातात घेऊन मी त्याला किल्ली देत होतो. मावशी माझ्याकडे पाहता पाहता म्हणाल्या, "अगो बाई!" "का हो?" "अगो बाई, विसरलेच की मी. मागच्याच महिन्यात बाळ टोकियो का कुठेतरी चीनला जाऊन आला. त्याने माझ्यासाठी एक सुंदर गजराचं प्रवासी घड्याळ आणलंय. तुमच्याकडे येताना दाखवायला आणायचं म्हणून अगदी काढून ठेवलं होतं. पण कशी नेमकी विसरले पहा." मला त्यात विशेष काहीच वाटलं नाही. "पुढच्या खेपेस आणा की ते बरोबर. आता पुन्हा केव्हा येते देवासच माहीत. तुमचंही कोणाचं तिकडे येणं होत नाही." "असं करतोस का राजा? तुला तर सुट्टी केव्हा आहे?" "2 दिवसांनी, परवा." "मग तेवढ्या तिकडे जाऊन घेऊन येतोस का?" "मावशी, त्या एवढ्याशा घड्याळासाठी?" "एवढ्याशा नाही रे, खरंच अगदी पाहण्यासारखं आहे हो. आणि बाळाचं एखादं पत्रबित्र आलं असेल तर तेही पहा. कामात काम होईल." मला हा अतिरेक वाटत होता. बाळाच्या पत्राचं कारण काही खरं नव्हतं. ते आपलं त्यांनी आयत्या वेळी पुढं केलं होतं. पण केवळ ते एक घड्याळ आणण्यासाठी स्कूटर 40 किलोमीटर दौडत न्यायची म्हणजे जरा जास्तच होतं. पण मावशींशी वाद घालत बसण्यातही अर्थ नव्हता. मनातली नाराजी आवाजातून शक्य तितकी लपवत मी म्हणालो, "हं, ठीक आहे, मी आणीन तुमचं ते घड्याळ परवा. तू आता किल्ली देत होतास ना, त्यावरनं आठवण झाली. त्यालाही रोज सकाळी किल्ली द्यावी लागते." मग त्यांनी बंगल्याची किल्ली काढून दिली. "तू आला होतास ना घरी? खाली 3 खोल्या आहेत, वर 2 खोल्या आहेत. एखाद्या वेळी खालच्या हॉलमध्ये टेलिव्हिजन पाशी असेल. पण नसलं तर वरच्या माझ्या खोलीत टेबलावर असेल. काही पत्र आली असली तर ती खाली हॉलमध्येच दाराच्या आत पडलेली असतील." "ठीक आहे," मी म्हणालो. "आणखी काय म्हणणार?" बॉम्बे पुणा रोडवरची स्कूटर, मोटारसायकलवाल्यांची तारांबळ, ज्यांनी तो प्रवास केलाय त्यांनाच माहीत. PMTच्या डबल डेकर, PCMTच्या जोड बसेस, शेकडो कंपन्यांच्या कामगारांच्या बसेस, लॉऱ्या, ST गाड्या यांची वर्दळ सतत चालू असते. तशी पिंपरी 15 मैलच असेल, पण वेळ मात्र खूपच लागतो. मी मावशींच्या कॉलनीत पोहोचलो तेव्हा दुपारचे 3 वाजले होते. त्यांचा बंगला सहज सापडला. भोवती सुबक बाग होती. बंगल्याच्या खालच्या आणि वरच्या मजल्याची सर्व दारे खिडक्या बंद होती. स्कूटर फाटकाबाहेरच लावली आणि फाटक उघडून आत गेलो. मी तिथे अनोळखी होतो. आसपासचे कोणीतरी किंवा कॉलनीचा वॉचमन हटकवण्याची शक्यता मनात होती. आणि आपण सज्जन आहोत, कायदेशीर कामासाठीच आलो आहोत. कोणी भामटे, भुरटे, चोर, गुन्हेगार नाही आहोत. हे त्यांना कसं पटवून द्यायचं याची मनात उजळणी चालली होती. पापभिरू माणसांचं असंच असावं. ते स्वतःच्या सावलीलाही घाबरतात. बाहेरच्या दाराचं कुलूप लॅचचं होतं. आतून उघडायला किल्ली लागत नव्हती. मी माझ्या मागे लोटताच ते कुलूप बंद झालं होतं. प्रकाश जरासा कमी झाला होता. पण उघडं दार म्हणजे शंकाखोर लोकांना आमंत्रणच. ते मला नको होतं. 1-2 मिनिटांत डोळे आतल्या जरा अंधूक हिरवट प्रकाशाला सरावले. खिडक्यांना हिरव्या अर्धपारदर्शक प्लास्टिकचे व्हेनेशियन ब्लाइंड होते. हॉलमधलं सामान अर्थात अत्याधुनिक उंची होतं. खाली जाड गालिचा होता. दाराच्या आत 2 पाकिटं होती. त्याच्यातलं एक परदेशी होतं. बाळाचंच असावं. ते मी खिशात घातली. हॉलमध्ये एक लांब बसका साईडबोर्ड होता. त्यावरच टेलिव्हिजन होता. रेकॉर्ड प्लेअर होता. काही काच कामाचे पुतळे होते. पण मावशीचं ते गजराचं प्रवासी घड्याळ नव्हतं. हॉलवरून एकदा नजर टाकून मग मी खालच्या खोल्यांतून एक फेरफटका मारला. एक स्वयंपाकघर, भोजनघर, एक बेडरूम. तिथं कुठं ते नव्हतंच. तेव्हा ते वर असणार. वरचा जिना हॉलच्या भिंतीपासूनच वर जात होता. मी जिन्यानं वर चाललो. बंगल्याची दारं खिडक्या बंद होती. शिवाय आज कामाचा दिवस होता. शाळा, कॉलेज, कारखाने चालू होते, त्यामुळे सर्वत्र एकदम शुकशुकाट होता. कानावर अजिबात आवाज येत नव्हता. ती रिकामी, हिरवी शांतता कायम स्मरणात राहणार आहे. कुठेतरी याचं वर्णन वाचलेलं आठवलं.
सागर तळाशी असंच वाटत असेल. मी वर आलो. 2 हातांना 2 खोल्या होत्या. उजवीकडची खोली रिकामी होती. बहुतेक गेस्ट रूम म्हणून वापरली जात असेल. डावीकडच्या खोलीचं दार उघडून मी आत गेलो. हीच मावशीची खोली होती. 1 खाट, 2 खुर्च्या, 1 टेबल आणि टेबलावर ते लहानसं सोनेरी फ्रेम मधलं चौकोनी प्रवासी घड्याळ होतं. स्वतःशीच टकटकत होतं. त्या अंधूक हिरव्या शांततेत तो आवाज केवढा मोठा वाटत होता. टकटक 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 टकटक. आणि त्याच क्षणी ठेच लागल्यासारखं मन अडखळलं. इथे काहीतरी चूक आहे, काहीतरी घोटाळा आहे सारखं मनाला जाणवत होतं. मग ध्यानात आलं, घड्याळ टकटकत होतच कसं? म्हणतात ना, कधी कधी अगदी क्षुल्लक गोष्टींनी सुद्धा माणूस सावध होतो. ते जर आपल्या ध्यानात वेळीच आलं नसतं तर काय परिणाम झाला असता याची तो मनात कल्पना सुद्धा करू शकत नाही. त्या घड्याळची टकटक अशी एखाद्या धोक्याच्या कर्णकर्कश घंटेसारखी माझ्या कानात घुमत होती. मावशी गेले 4 दिवस आमच्याकडे होत्या. त्या म्हणाल्या होत्या, घड्याळाला दर 24 तासांनी किल्ली द्यावी लागते. त्यांचं घर कुलूपबंद होतं. तरीही घड्याळ टकटकत होतं. एवढंच नाही, वेळ बरोबर दाखवत होतं. माझ्या मनगटावरच्या घड्याळात 3:25 झाले होते. मावशींच्या घड्याळात 3:22 झाले होते आणि तीच वेळ जास्त अचूक होती. मनात विचार आला, मावशी जरी 24 तासांची किल्ली म्हणत होत्या तरी कदाचित आठवड्याची किल्ली असेल. या नव्या शास्त्रीय नवलांच्या दिवसात अमुक एक अशक्य असं म्हणता येत नव्हतं. मी खोलीत गेलो. हे घड्याळ हातात घेतलं. वजनाला अगदीच हलकं होतं. त्याच्या मागच्या बाजूची मूव्हमेंट दाखवलेली किल्ली फिरवायचा प्रयत्न केला. जेमतेम अर्धा राऊंड होताच किल्ली घट्ट झाली. म्हणजे एवढ्यातच गेल्या 2-3 तासांतच त्या घड्याळाला पुरी किल्ली दिली होती. घड्याळ हातात घेऊन मी खोलीभर पाहत होतो. काय पाहत होतो? कशाची खूण पाहत होतो? काहीच सांगता येत नाही. माझं लक्ष कॉटकडे गेलं. उशीवर मध्यभागी, जिथं साधारणतः आपलं डोकं टेकतं तिथे एक दबल्यासारखा भाग होता. कॉटवरच्या गादीचाही मधला भाग दबल्यासारखा होता. माणसाच्या शरीराच्या वजनाने गादी दबलेली दिसणारी ती खूण होती. तेवढं एकच जरा वेगळं दिसत होतं. कदाचित मावशींनी निघताना गादी उशी सारखी केली नसेल, पण का कोणास ठाऊक मी बराच अस्वस्थ झालो होतो. खोलीचं दार मी आतून लावून घेतलं आणि गच्चीवर उघडणारं दार उघडलं. तशी हवा विशेष हलत नव्हती, पण खोलीतला निर्जीव कुंदपणा जरा कमी झाला. खरं म्हणजे माझं काम झालं होतं, पण त्या बंद दारांच्या घरात जिन्यावरून खाली जाऊन खालच्या अर्धहिरवट प्रकाशाच्या हॉलमधून जायला माझं मन जरा कचरतच होतं. या घरात सर्व काही ठाकठीक नाही अशी माझी खात्री झाली होती. माझ्याखेरीज या घरात आणखी कोणीतरी राहत होतं का? वावरत होतं का? मी खालचा फक्त एक हॉल पाहिला होता. इतर खोल्यांवरून केवळ एक धावती नजर टाकली होती. कपाटं उघडली नव्हती. पलंगाच्या खाली पाहिलं नव्हतं. संडास बाथरूमची दारं उघडली नव्हती. मनात विचार येताच घरातलं वातावरण भारल्यासारखं वाटायला लागलं. पण त्यानंतर जो आवाज माझ्या कानावर आला तो भास नक्कीच नव्हता. तो आवाज माझ्या मनाचा चाळा नक्कीच नव्हता. जिन्याच्या पायथ्याशीच तो आवाज आला होता. मग पायरीवर तो आवाज आला होता. आवाज माणसांच्या पावलांचा नव्हता, किंवा माणसाचा असला तर त्याने पायात लाकडी तळव्याचे बूट किंवा खडावा घातल्या होत्या. आणि तो एका पायरीवरून वरच्या पायरीवर दोन्ही पायांनी एक लहानशी उडी मारून चढत असला पाहिजे. किती विलक्षण कल्पना नाही? पण खरं म्हणजे तो आवाज ऐकताच माझ्या मनात विचार आला होता तो एखाद्या प्रचंड कावळ्यासारख्या पक्षाचा. असले पक्षी सहसा एका पावलाने चालत नाहीत, 2-2 पावलांच्या उड्या घेतात. पायरी पायरी करीत तो आवाज जवळजवळ येतच होता.
तो आवाज करणारही जवळजवळ येतच होतं. मी होतो त्याच जागी खिळल्यासारखा उभा होतो. नजर मात्र खोलीभर भिरभिरत फिरत होती. ती पावलं जिना चढून वर आली. दाराबाहेर थांबली. दारावर काहीतरी खरवडल्यासारखा आवाज झाला. नखाने कोणीतरी कुरतडावं तसा आवाज, पण जमिनीलगत नाही. वर, दाराच्या निम्म्याच्याही वर. बाहेर जे काही होतं त्याच्या नख्या इतक्या उंचीवर सहज पोचत होत्या. मी घड्याळ खिशात घातलं. खोलीच्या त्या बंद दाराकडे एकच नजर टाकली. उघड्या दारातून गच्चीत आलो. पॅरापेटवरून वाकून खाली पाहिलं. 10-11 फूट खाली लाल मातीचा नव्याने खणलेला फ्लॉवर बेड होता. मी पॅरापेटवर चढलो. पॅरापेटच्या आधाराने शरीर बाहेर सोडलं आणि शेवटी हात सोडले. 7-8 फुटांचा तरी तो ड्रॉप होता. पण खालची जमीन मऊ होती. पायांना एक हिसका बसण्यापलीकडे काही झालं नाही. फाटकातून घाईघाईने स्कूटरपाशी आलो. मी आतून लावताच खालचं बाहेरचं दार आपोआपच कुलूप बंद झालं होतं. स्कूटर सुरू केली, वळवली आणि निघालो. अगदी शेवटच्या क्षणी ते वरचं गच्चीतलं दार आठवलं. ते उघडच राहिलं होतं माझ्या हातून. ते तसंच उघडं ठेवून जायचं? मला जरासा विचारच पडला. त्या घरातून परत वर जाण्याचा तर केवळ विचारही अशक्य होता. गच्चीचा भाग बंगल्याच्या डाव्या अंगाला होता. स्कूटर जरा पुढे आणताच बंगल्याचा तो भाग नजरेच्या टप्प्यात आला. स्कूटर थांबवून मी वर पाहिलं. आताचा क्षण जास्त वाईट होता का घड्याळाची टकटक ऐकण्याचा क्षण जास्त वाईट होता, हे काही मी जास्त सांगू शकत नाही. वर पाहताच मला दिसलं की गच्चीचं दार बंद झालंय. वारा अजूनही अजिबात नव्हता. शिवाय दार खोलीत उघडत होतं. मी तिथं थांबलो नाही, पण कॉलनीचं गेट गेल्यावर एका झाडाखाली थांबलो. डोळ्यांसमोर एकदम एक काळी अपारदर्शक भिंत उभारली गेली होती. तिथं विचार, तर्क, अंदाज, कल्पना सर्व काही थांबत होतं. शेवटी आपले अनुभव किती तोकडे असतात, किती मर्यादित असतात. पुनरावृत्तीशिवाय त्यात काय असतं? काचेच्या भांड्यात गोलगोल फिरणाऱ्या मुंगीसारखे आपण एका ठराविक वर्तुळात गोलगोल फिरत असतो. परत येताना खिशातलं घड्याळाचं वजन क्षणाक्षणाला जाणवत होतं. मावशींना किंवा इतर कोणालाही काय आणि किती सांगायचं? का काहीच सांगायचं नाही? काय केलं विचारता? एक शब्दही बोललो नाही. घड्याळ हातात देताना व नंतरही मावशीचं शक्य तितक्या बारकाईने निरीक्षण केलं. हे उघड होत होतं की त्यांना कसलीही जाणीव नव्हती. गेली 3 वर्ष त्या बंगल्यात राहत होत्या. अजून तरी त्यांना काही धोका उद्भवला नव्हता. इंग्रजीतलीच म्हण वापरायची तर ही कुत्री झोपलेली होती. त्यांना डिवचून पिसाट कशासाठी करायची? म्हणून काही बोललो नाही. पण सुदैवाने लवकरच मावशींच्या मुलाने पुणंच सोडलं. बँगलोरच्या कुठल्याशा कारखान्यात वरच्या हुद्द्याची नोकरी धरली. आणि अर्थात मावशीही त्याच्याबरोबर बँगलोरला निघून गेल्या. ही होती आपली आजची कथा, गूढ आवाजाचे. ही होती अगदी छोटीशी गोष्ट. कदाचित त्यांचं त्याच्याकडे दुर्लक्षही झालं असतं, पण त्यांना त्या वेळेवर ते सुचलं आणि निदर्शनास आलं, म्हणून त्यांच्या मनात कायमची भीती मात्र बसली. कदाचित मावशींच्या सोबत सुद्धा ही घटना घडत असेल, किंवा त्यांच्या वयानुसार, किंवा त्यांच्या स्मरणशक्तीनुसार, किंवा त्यांच्या स्वभावानुसार त्यांना ते कळत नसेल, किंवा ग्रास्प होत नसेल, लवकर त्यांच्या लक्षात येत नसेल. पण लेखकाची जी काही अवस्था झाली होती ती मात्र भयंकर होती. आणि खरंच असे काही काही प्रसंग आपल्यासमोर येतात की आपल्याला ते कोणालाच सांगता येत नाहीत. आणि असं होतं की सांगितलं तर कोणी माझ्यावर विश्वास ठेवेल का? किंवा राहू दे बाबा, समोरच्याला तरी निदान सुरक्षित, व्यवस्थित, चांगल्या विचारांमध्ये, चांगल्या मनस्थितीत राहू देत म्हणूनही आपण सांगत नसू. तर मंडळी, तुमच्या बाबतीत कधी याचा काही प्रसंग घडलाय का? मला भीती वाटेल ऐकायला, पण माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा. आणि अर्थातच कथा तर तुम्हाला आवडली असेलच, पण वाचन आवडलं असेल तर तुम्हाला माहिती आहे काय करायचंय? चॅनलला सबस्क्राईब करायचंय. मग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.